समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीला आज सकाळी 7:30 वाजता उत्साहात सुरुवात झाली. मतदानाच्या पहिल्या तासापासूनच मतदारांची गर्दी वाढू लागली असून महिलांचा आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार सौ दीप्ती रिठे, मुख्याधिकारी सौ निर्मला राशीनकर व पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी तैनात करून गावातील महत्त्वाच्या ठिकाणी सतत गस्त ठेवली आहे. तसेच मतदान केंद्रांवर सर्व सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली असून वृद्ध, महिला आणि दिव्यांग मतदारांसाठी विशेष मदत कक्ष उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 3 मधील मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र करण्यात आले आहे. या केंद्रावर एकूण 1039 मतदार असून या केंद्रामध्ये पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करणारे फलक, पर्यावरण संवर्धन, सेल्फी पॉइंट, आकर्षक असा मंडप, फुग्यांची सजावट तसेच या केंद्रांवर मतदारांना आवश्यक समाधानकारक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाचे क्षेत्रीय अधिकारी प्रकाश कांबळे यांनी दिली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या मतदानाला दुपारनंतर आणखी वेग येण्याची अपेक्षा निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हरणाबाई बाबू कुंभार मत मी केले तुम्ही ती करा. हरणाबाई बाबूराव कुंभार, त्यांचं वय 93. त्यांनी आत्तापर्यंत एकही मतदान बुडवलेलं नाही. त्यांचं आता चालता येत नाही म्हणून त्याच्याने घेऊन आलो मी सोबत. पलूस नगरपालिकेची ही सार्वत्रिक निवडणूक आहे. आज 2 डिसेंबर. तर पलूस नगरपालिकेमध्ये एकूण 26 मतदान केंद्र आहे. त्याच्यामधील हे जिल्हा परिषद बौद्ध वसा जे आहे ते पलूस नगरपालिकेमध्ये मॉडेल मतदान केंद्र आपण या ठिकाणी बनवलेलं आहे. माननीय दीप्ती रिठे मॅडम तहसीलदार, त्याचबरोबर निर्मला राशीनकर या मुख्याधिकारी आहेत. या त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे बूथ बनवलेलं आहे. मतदार राजा त्याच्यामध्ये जागृत निर्माण व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढवावी आणि त्यानं आनंदाने इथं मतदानासाठी यावं. या मतदान केंद्रावर वृद्ध असतील, स्त्री असतील, अबाल असतील, अपंग असतील त्यांच्यासाठी स्वतंत्र सुविधा केली आहे. स्वच्छ पाणी सुविधा केली आहे, मंडप टाकलेला आहे. त्याचबरोबर निसर्गाच्याबद्दल लोकांच्यामध्ये जाणीव निर्माण व्हावी हा पण त्याच्यामध्ये उद्देश आहे. हे मतदान केंद्र पलूस नगरपालिकेमधलं एक आकर्षक असं मतदान केंद्र आपण बनवलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे लोक या ठिकाणी येत आहेत. आपण मतदान का करणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल जास्तीत जास्त आपण या ठिकाणी जागृत केलेलं आहे. हा मतदार राजा आहे आणि मी मतदान करावं आणि माझ्याबरोबर माझे कुटुंब असेल, शेजारी पाजारी असतील त्यांनी मतदान करावं. ज्या टायमाला इथं एखादी मतदान करून जाईल त्या टायमाला तो आपल्या घरात शेजारी पाजारी सगळ्यांना सांगणार की आपणही मतदान करा, कारण हे आदर्श असं मतदान केंद्र आहे. सर्व प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण केल्या आहेत. मतदार राजाला कुठल्याही प्रकारची तोशीच लागणार नाही, त्याला त्रास होणार नाही याची तंतोतंत आपण काळजी केली आहे. चांगल्या प्रकारे सजावट या ठिकाणी केली आहे आणि अतिशय उत्साहामध्ये हे मतदान सुरू आहे. आणि संपूर्ण लोकशाही वाचवण्यासाठी, लोकशाहीसाठी, देशासाठी आपण मतदान करणं गरजेचं आहे. मतदान आपला हक्क आहे. बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला तो अधिकार आहे आणि त्याचा आपण सगळ्यांना वापर करायला पाहिजे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.